हे गाईज, मी संजना करवीर म्हणजे तुमची लाडकी रिपब्लिक बटरफ्लाय आणि आजचा दिवस खूप स्पेशल आहे. का माहिती आहे? कारण की आज आहे यूट्यूबचा क्रिएटर कलेक्टिव्ह असा इव्हेंट आणि त्यासाठी मी जुहूला आली आहे. खूप खूप एक्सायटेड होती या इव्हेंटसाठी आणि फायनली इट्स हॅपनिंग. सो गाईज, लेट्स गेट स्टार्टेड. वुमनसाठी आहे आणि हा इंडियातला पहिला फक्त वुमन्ससाठी हा शो आहे, शो इव्हेंट वॉटेवर. सो या मीट अँड ग्रीटमध्ये वी हॅव अ होल रूम फिल्ड विथ वुमन अँड सिस्टरहूड. खूप छान मजा येते. I think each one of you make the online community so much better, so much vibrant, that it's such a better place now to watch online each one of you create your own content. Now, I think आगे बढ़ने से पहले I have some amazing creators with me today, and I literally want to dedicate this event to each one of you, and each one of you from here to each one of you. This day is for you. मेरे लिए बहुत ज़्यादा मायने रखता था as a food and travel blogger. It is Starbucks and I have worked with them 3 times till now. खूप मस्तपैकी इकडे ना स्टार्टर्स आहेत. कसं वाटतंय सायली? मला नाही मिळालं, मला व्हेज हवं. चिकन आणि चीज ह्या दोन गोष्टी माझ्या सर्वात फेवरेट आहेत आणि ह्या लोकांनी त्याचं कॉम्बिनेशन दिलंय मला. आय एम सो हॅपी. खाणं एवढं चांगलं आहे म्हणजे विचार करा, इव्हेंट चांगलाच आहे. According to my financial freedom, तो best freedom है. इसीलिए my life, my rules, my money, I decide where I want to spend, and that is the best thing. Now I waited 10 years to launch Verified, but I want to put it out there that शायद आपको 10 साल भी नहीं रुकते अपना brand start करने के लिए. In your journey, सिर्फ एक इंसान है जो आपको इस बात का सही जवाब देगा कि सही वक्त क्या है अपना brand start करने के लिए, और वो है आप. आता एक चॅलेंज दिलं होतं की आम्हाला अगदी 15 मिनिटांमध्ये एक शॉर्ट व्हिडिओ शूट करायचा, एडिट करायचा आणि पोस्ट करायचा आहे. तर आम्ही सगळे तिकडे शूट करत होते आणि आपण काय केलंय? नाही मी आपलं आम्ही छान कॉन्टेंट होता आमच्याकडे, तो शूट झाला आणि आता तो एडिट करायचा आहे आणि पोस्ट करायचा. नाही 2 दिवस तर तरी 1 तास लागेल मिनिमम. तो एवढा मोठा कॉन्टेंट झाला का आमचा एडिटच नाही झाला वेळेमध्ये आणि तो पोस्ट नाही झाला म्हणून जिंकण्याचा प्रश्नच येत नाही. पण जर तो पोस्ट झाला असताना तर विनर आम्हीच होतो. आम्ही हा वेगळा शूट करणार. वो उसके नहीं देख रही है, उन्हें पता है करिश्मा क्या करेगी, तो वो रिलेटेबल होना इज वेरी इंपॉर्टेंट. एंड आई थिंक दैट्स अमेजिंग बाय द वे. एंड आई आल्सो तर मी इथे एक अमेझिंग बँडला भेटली ज्याचं नाव आहे विश आणि या बँडची खासियत आहे म्हणजे फक्त सगळ्या मुली आहेत म्हणजे यार गर्ल पॉवर. हाय गाईज. ओके, ही विसरली ज्यूस पिता पिता अजून एक गर्ल पॉवर ही पण आहे. सो छान वाटलं तुम्हाला सगळ्यांना भेटून आणि ते अजून मराठी शिकते. काय काय शिकलीस? मी मराठी मुलगी आहे. हा, मग तू ह्यांना काय काय शिकवलंस? तू ह्यांना काय काय शिकवलंस? थोडं शिकवलं. आता माझं मराठी इतकं ग्रेट नाही पण ठीक आहे, शी इज ट्रायिंग. सो दॅट व्हॉट मॅटर्स.
एवढे सगळे छान छान क्रिएटर्स आहेत ना की सगळ्यांना भेटून खूप छान वाटतंय आणि सगळे युनिक आहेत. म्हणजे कोणीतरी कॉमेडीमध्ये आहे, कोणीतरी फॅशनमध्ये आहे, कोणीतरी ब्युटीमध्ये आहे, कोणीतरी कुकिंगमध्ये आहेत आणि किती छान आणि खूप पॉवरफुल फील होतं इकडे सगळ्यांमध्ये. सो इट्स अमेझिंग. मी इथे हे जिंजर एल पिते. म्हणजे हे थोडंसं नाही म्हणजे आल्याचा फ्लेवर आहे पूर्ण. यावर सायलीचं मत आहे. सायली काय मत आहे? माझं म्हणणं आहे की का शरीराला त्रास आहे, तू स्प्राईट पी, ऑरेंज ज्यूस पी, ज्याची तुझ्या शरीराला सवय आहे. का नको ते अत्याचार करते स्वतःच्या शरीरावर? म्हणजे मला बघत नाही तर मला म्हणते टेस्ट करून बघ, कसं करणार ना? सो हे तिचं मत आहे. सो ऑलरेडी सगळे डिनर करायला बसलेत आणि आम्ही इथे पण लेट आहोत कारण की आम्ही आतमध्ये सगळ्यांशी बोलत होतो, गप्पा टप्पा मारत होतो. विश बँड ज्यांना तुम्ही आताच भेटलात आणि अजूनही क्रिएटर्स होते आणि इथे छान डिनर आहे आमच्यासाठी. भारी दिसतंय ना सगळं. आणि हे मस्तपैकी सगळं नॉनव्हेज आहे. पूर्ण ब्लॉग फक्त खाण्यावर कॉन्सन्ट्रेट केला गेलाय. भूक लागलेली, मी लंच नाही केलंय. मला तर ते दिलंच नसतं. हां, आता ना सायली तुम्हाला किस्सा सांगणार आहे. काय झालं? माझा फोटो या लोकांनी मॅनेजमेंटला देऊन ठेवला आणि मी जे काही मागते ते मला आणूनच देत नाही. मला साधा ऑरेंज ज्यूस देत नव्हते. संजय सरांनी 2दा मागितलं तेव्हा मला दिलं. स्टार्टर तर पूर्ण इव्हेंट संपला तरी नाही मिळालं मला. पण बघ तुझ्यासाठी यांनी डिनरची सोय केली आहे. आता नको आहे मला यांचा इगो झाला. सो फायनली आता आम्ही खायला घेतलंय. असं तर नाही बोलायचं. छान असं नॉनव्हेज घेतलंय. दिस इज नॉट नॉनव्हेज, दिस इज किनवा अँड ॲव्होकाडो सॅलड. ही चिकन दम बिर्याणी आहे, प्रॉन्सची करी आहे, रायता आहे आणि मी एक छोटासा असा तंदूरचा हे घेतला आहे, नान. हिने मस्तपैकी सगळं व्हेज घेतलेलं आहे, पनीर, नान आणि बिर्याणी. शुद्ध ब्राह्मण. हाय हाय हाय. शुद्ध ब्राह्मण. फक्त 100 चूहे खा के बिल्ली चली हचको. सो वी हॅव कम टू एन एंड. आमचं डेझर्ट मिस झालंय कारण की आम्ही खात होतो ना, जरा लेट झाला त्याच्यामुळे डेझर्ट मिस झालंय. बट ऑल ओव्हर इव्हेंट सुंदर होता, मजा आली. एवढ्या सगळ्या फिमेल क्रिएटर्स होत्या आणि म्हणजे यूट्यूबर्स आणि सगळ्यांनी आपापलं चॅनल ग्रो करून असताना इन्व्हाइट मिळालं. आणि हा इंडियातला फर्स्ट एव्हर इव्हेंट होता जिकडे फक्त वुमन्स इन्व्हायटेड होत्या आणि त्याचा पार्ट होते मी. त्याचं मला एवढं छान वाटतंय आणि थँक्यू सो मच गाईज फॉर युअर सपोर्ट. कारण की तुमच्यामुळेच मी इथेपर्यंत पोहोचू शकले, हा एक्सपिरियन्स घेऊ शकली आहे. त्यामुळेच मी हा या ब्लॉगमधून शेअर करते आहे. सो या, दिस इज इट. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.